दर्जेदार चौकार. सुदेशच्या बाट मधून इथे चौकार आला. खातं ओपन केलं. सुंदर फटका आपण पाहिला. एका साईडला विचार केला तर संजय वास्कर हा गोलंदाज आपण पाहता. गोलंदाजी करतोय पहिला ओव्हर आणि षटकातील दुसरा चेंडू. पुलटा चेंडू चांगला क्लिक केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी आपण पाहिला तर सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे आपण पाहिलं तर सुदेशच्या बाट मधून आणखी एक चौकार आला. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 8 आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफच्या रेझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडूला आडवी पेकी पर्यंत इथे 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली डबल पोहोचली ती 10 आकड्यावरती. 10 रन्स आपण पाहिला पहिल्या पूर्वार्धामध्ये. ओढापण वहाल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मिहिर स्पोर्ट कुंडे बहाल ही लढत आपण पाहता. 10 रन्स स्कोरवरती पाहायला मिळते. सुदेश सालुंके स्ट्राईक वरती फलंदाज. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झाला. स्केलेक्सच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे पाहू शकाल 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात आणि 2 धावेवर समाधान मानावा लागेल. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 12 चक्रामध्ये. 12 धावसंख्या आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना ओढापण वहाल संघाच्या झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. सुदेशचा हा फटका लॉंगऑफच्या डोक्यावरून टोकलाय. सीमा रेषा पलीकडे 6 धावेसाठी षटकार. सुंदर सुंदर फटका आपण पाहता. संघाची धावसंख्या 6 पुढे. धावसंख्या पोहोचली 18च्या घरामध्ये. चांगली धावसंख्या झाली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला नवीन चेंडू द्यायचा आहे. चेंडूची पूर्तता करा. जर नवीन चेंडू मॅच चेंडू मिळाला आहे. संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये. एका साईडला प्रदीप मुंबईकर, सुदेश सालुंके, मात्रे परिवार चषक 2026 मित्रांनो पाहता. सर्व आमचे आपल्याला या बॅनर्स वरती हे मात्री परिवार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने बरीच मेहनत या स्पर्धेसाठी केली आणि स्पर्धेचा पहिला दिवस. सुंदर चेंडू हाताळला. आता कुठेतरी मात्र संजय वास्कर शेवटचा चेंडू डॉट फेकतोय आणि एका ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना ओढापण वहाल संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये. थँक्यू. आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून आज आमचे लेखक प्रतीक कोळी मोरावेचे आणि आमचे दिवाळीचे सोमनाथ कोळी यांचा आवाज ऐकलाय गीतामध्ये. खूप सुंदर गीत आपण ऐकतात मित्रांनो. मात्रे परिवार चषक मोरावे गाव 2026 आपण पाहता. सुंदर ट्रॉफी आपल्या बेटीस आली आपण पाहिला तर पर्व पहिलं
पर्व पहिला आहे या स्पर्धेचा आणि ते 4 चार लागतील अशा स्पर्धा आपण पाहतात. कारण एक भव्य दिव्य क्रीडांगण लांगेश्वर आणि या क्रीडांगणावरती हा सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18च्या घरामध्ये ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज समाधान कातकर आलाय. स्ट्राईक वरती प्रदीप मुंबईकर पॅडी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज तर षटकातील पहिला चेंडू चांगला क्लिक केलाय. फाईल एक रिझन मध्ये पटका क्षेत्ररक्षक आलाय. चांगला जजमेंट आहे आणि पैकी पर्यंत इथे दुसऱ्या दाबेचा प्रयत्न झालाय. काय घडलं नक्कीच पंचाचं लक्ष होता. अंपावरती धडपड करू नका. जो काय डिसिजन आहे तो फॉलो करावा लागेल. मिर स्पोर्ट कुंडेवाल संघ अंपायर रिव्ह्यू आहे. फक्त अंपायर रिव्ह्यू मागू शकतोय आणि अंपायरचा जो काय डिसिजन आम्हाला द्यायचा आहे आपण अंपायर रिव्ह्यू द्यायचे सर. आपण नाही आहे सांगतात पंच. त्यामुळे फलंदाज सेफ झोन मध्ये आहे. चला कुंडेवाल संघ जास्त आपण टेन्शन घेऊ नका. क्षेत्ररक्षक सजवा त्वरित. चला सेफ झोन मध्ये आम्ही लाईव्ह मध्ये देखील पाहिलाय. चला आपण क्षेत्ररक्षक सजवा कुंडेवाल संघ. चेक केला जातोय आपण पाहिला. आम्ही देखील आपण चेक करतो. आम्ही 2 मिनिटं कुंडेवाल संघ जरा शांतता बाळगा. कारण एक मोठी विकेट आहे. सुदेश चेक केला जातोय. चला सेफ आहे. आता मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघ 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवा आहे. संघाची धावसंख्या 21 आकड्यावरती. वाहाल संघाचा 12वा प्रतिनिधी कुंडेवाल संघ आपला. संघाची धावसंख्या 21 आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहिलं तर समाधान कातकरी. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकाल शॉट थर्ड बॅट मध्ये क्लिक केलाय. एकच धाव मिळेल सुदेशला. एका धावेने संघ पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 22 आकड्यावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पहिल्या पूर्वार्धामध्ये या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहता ओढा पण वाहाल 1-1 सामना जिंकलाय. या मॅच मध्ये जो जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलचा प्रवास गाठणार आहे. सेमीफायनल मध्ये पोहोचायचा आहे या स्पर्धेमध्ये. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर समाधान कातकरी. इथे पाहू शकाल रनरअप मध्ये चूक झाली होती गोलंदाजची. थोडे हसिक मजाक व्हायला पाहिजे. नक्कीच आमचे प्रदीप मुंबईकर इनामिट मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या तब्बल 22 आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर समाधान कातकरी. चांगला पॅडल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या बराच लांबून जाईल. हा चेंडू पाहिला रेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. सुंदर आमचे डीजे कारकोपर ओमकार डीजे सगळे आमची टीम आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सुरेले गीत ऐकायला मिळतात. संघाची धावसंख्या पाहिली 26 आकड्यावरती. प्रदीपच्या बॅट मधून एक चौकार चांगला आला. गोलंदाज समाधान कातकरी पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. रिव्हर्स अटॅक करायचा होता. शॉर्ट थर्ड बॅट मध्ये चेंडू अडवलाय. तत्पूर्वी एक धावसंख्या कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या पोहोचेल पडे 27 आकड्यावरती. पहिला पूर्वार्ध ओव्हर क्रमांक दुसरा उचलताना गोलंदाज समाधान कातकरी. एका साईडला विचार केला तर ओढापण संघाची एक चांगली जोडी आपण पाहता प्रदीप मुंबईकर आणि त्याच्या साथीला सुदेश सालुंके. अगोदरच्या मॅच मध्ये बहरला होता. सुंदर त्याच्या बॅट मधून स्ट्रोक आले होते. तोच फलंदाज सुदेशला स्ट्राईक वरती पाहता गोलंदाज समाधान कातकरी. सन्मानजनक
अलवार पद्धतीने पटका सजवलाय. तत्पूर्वी एकदा पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल तब्बल पोहोचली ते 28 घरामध्ये. आणि या षटकातील दुसऱ्या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू. 28 रन्स आणि दुसरा ओव्हर आपण पाहतात घड्याळामध्ये वाजले तब्बल 1:47 झालीत. आणि ही तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहता तर षटकातील लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू पुढे केल्याचा प्रयत्न स्केटलेकच्या रिजन मध्ये चांगला पटका दन 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 करीत जाईल 4 धावींसाठी हा चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तब्बल प्रणय पोहोचले 32 आकड्यावरती 32 रन्स आपण पहिला स्कोरबोर्डवरती लागल्यात. या पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा संघ उढापून वहाल त्याच्या केसमध्ये मिहिर स्पोर्ट कुंडेबाल लढत पाहता मित्रांनो. खूप सुंदर स्पर्धा मात्रे परिवार चषक 2026 पर्व पहिलं आणि रमाताई सामाजिक विकास मंडळ मोरावे स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील आमचे शंकरशेठ पाटील आणि बराच या स्पर्धेला सहकार्य दिलंय. तब्बल 50,000 आणि या भव्य दिव्य ट्रॉफ्या मनापासून आमचे महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीने या स्पर्धेला 25,000 रुपये. तसेच आमचे शंभू म्हात्रे आमचे सदस्य अध्यक्ष कोकण विभाग आपण पाहू शकाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे त्यांच्या वतीने देखील 10,000 रुपये. आणि ते सीमा रेषा पलीकडे जाईल हा 6 धावेसाठी हा षटकार. खलनायक मित्रांनो आपण पाहता स्वदेश सालिंका जेव्हा जेव्हा मूड मध्ये आलाय ऍक्शन मध्ये आलाय तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून बऱ्याच वेळेला चांगले स्ट्रोक आपण पाहिलेत. आणि आता देखील हा षटकार डोगला. गोलंदाज प्रकाश भास्कर ओव्हर क्रमांक 3 तलतडा. पुढचा पटका दे दणका बिग 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 षटकार. चला चेंडू द्या. चेंडू मॅन रसिक मात्रे आमचे लगेच चेंडू पुरवा. लक्ष द्यायचं आपण. आमचे रसिक मात्रे कान्हा मात्रे सर्व आमचे इथे मंडळी बसले. सुनील मात्रे प्रतीक मात्रे भूषण मात्रे विशाल मात्रे आमची सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. भूषण आहेत या व्यासपीठावरती असणारे आमची सर्व मंडळी त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतो. कारण आपल्याला 2 दिवस मित्रांनो ही मेहनत करायची आहे. आत्ताच केला होता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपल्याला ही स्पर्धा भरवायची होती आणि खूप सुंदर स्पर्धा आज आपल्या भेटीस आली. आज देखील आमचे लाईव्ह प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेताना मात्रे परिवार चषक 2026 संघाची धावसंख्या प्रणय पाहिले 2 षटकार टोकले सलग 2 चेंडूवरती सुदेशने 44 आकड्यावरती पोहोचले. अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने चांगल्या प्रकारचा खेळ सादर केला होता. प्रकाश भास्कर या गोलंदाजावरती चांगला चोपराट होतोय. चांगला मार मिळतोय या गोलंदाजाला. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश भास्कर गोलाच्या मार्कवर. आताचा चेंडू आपण पाहिला फलंदाजाला पाहावं लागलं. हा चेंडू डॉट जातोय आणि त्यानंतर संघाची धावसंख्या थांबली 44 आकड्यावरती. तिसरा ओव्हर 44 धावसंख्या सुंदर धावसंख्या रचल्यात पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना. सुदेशचा हा पटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये टोकलाय. पाहू शकाल मात्र सीमा रेषा बाहेर जाईल 6 धावेंसाठी षटकार.
50 धाबसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. ओढा पण वहाल संघाची धाबसंख्या आपण पाहिला तर सुंदर साजेदारी. आणि अद्याप या षटकातील शेवटचे 2 बॉल राहिले. सुदेशच्या बॅट मधून आपण पाहिला तर 3 षटकार आली. प्रकाश भास्कर गोळ्याच्या मार्कवर. आताचा चेंडू पटका पसलाय. इथे झेल पकडला स्लिप मध्ये आणि आणखी पहिला विकेटचा पतंग ठरेल तो सुदेश साळुंके. परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. सुंदर गीत ऐकवलं आपला डीजे मास्टरच्या माध्यमातून. आता मात्र सुदेशचा प्रणय कौतुक करावं लागेल. सुंदर इनिंग सादर केली. 13 बॉल 38 धावा. अगोदरच्या मॅच मध्ये देखील प्रणय मात्र आम्हाला सांगतात की 9 चेंडू 34 धावा. आता या मॅच मध्ये त्याने 38 धाब्यांची इनिंग. सुंदर सुदेश आज मोरावेच्या क्रीडांगणावरती बहरला. सुदेश साळुंके नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळालं. ओडाफोन वहाल जर विचार केला मित्रांनो, ओडाफोनचा जो सिम कार्ड आला होता त्यानंतर या टीमचं नाव आपण ऐकलंय. पण आता देखील हा ब्रँड अद्याप या ओडाफोन नावाने हा संघ खेळत असतो. आणि सुंदर अखेल आपल्याला पाहायला मिळतोय आज म्हात्रे परिवार चषकामध्ये. रोनित म्हात्रे इनाईट नंबर 3. रोनितच्या बॅट मधून देखील अनेक स्पर्धेमध्ये चांगले स्ट्रोक पाहिलेत. आणि आता मात्र रोनित म्हात्रे येतोय. संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती. गोलंदाज प्रकाश भास्कर. चांगला पटका, सुंदर पटका, सीमा रेषा पलीकडे जाईल. पायलेटच्या डोक्यावरून आता 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आमचे सन्माननीय मच्छीमार संघटना अध्यक्ष पनवेल तालुका आणि तंटामुक्ती अध्यक्ष वहाल ग्रुप ग्रामपंचायत उत्तम काका कोले ते उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभलंय. या स्पर्धेसाठी जी मालिकावीर स्पोर्ट्स सायकल मित्रांनो आम्हाला देण्यात येणार आहे त्यांचा देखील आम्ही म्हात्रे परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो. काका आज इथे उपस्थित आहेत. इथे काय घडलंय? आता चेंडू आपण पाहिला तडम्या रिजन मध्ये आलाय. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज सुटलेत. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. आणि आपण पाहिलं तर तिसरा धावेचा प्रयत्न झाला आणि 3 धावसंख्या देखील प्रणय पूर्ण होतात. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 59 या आकड्यावरती. 59 रन्स 1 विकेट लॉस. पहिला विकेटचा पतंग ठरलाय फलंदाज. 59 धावसंख्या एक बाद पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना ओडाफोन वहाल संघाची धावसंख्या आपण पाहता. एका साईडला आपण विचार केला तर संघ असेल मिहीर स्पोर्ट कुंडेबहाल त्यांच्या केसमध्ये ओडाफोन वहाल लढत आपण पाहता. 59 धावसंख्या आणि या पहिल्या सत्रातील शेवटचे 5 चेंडू उरलेत. गोलंदाज शेखर वास्कर आलाय गोलंदाज आणि सामोरे फलंदाज डावकर त्याचा रोनित म्हात्रे ज्याने तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती फायलेक रिजन मध्ये षटकार ठोकला होता. तो फलंदाज आपण पाहता रोनित म्हात्रेला. 59 धावा झाल्यात. अद्याप 5 बॉल आहेत. कुंडे वहाल आणि वहाल ही लढत मित्रांनो आपण पाहता.
एक सुंदर मॅच. आताचा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. पंचाचा इशारा, दोन्हीत समांतर वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती. 16 रन्स, 1 विकेट लॉस. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना ओढापण वाल संघाची धावसंख्या. आडव्या पट्ट्याने केला जाता यष्टाच्या वरून चेंडू जाईल आणि ते आपण पाहिलं तर डॉट चेंडू जातोय आणि संघाची धावसंख्या एक बाद 60 या आकड्यावरती थांबली. एक बाद 60 धावसंख्या. रोहित मात्रे इथे पाहिला तर झेल मात्र येईल, एलिव्हेशन कमी झाला आणि इथे दुसरा विकेटचा पतंग करतोय रोहित मात्रे. पडतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. सुंदर आपण पाहिलं तर इथे चेंडू पेकलाडी विकेट प्राप्त झाला. बिपिन पावशी आता इनाईट नंबर 4थ्या क्रमांकावरती आलाय. बिपिन पावशेन देखील अगोदरच्या मॅच मध्ये चांगले फटके आले होते त्याच्या बॅट मधून. आता मात्र विचार केला ओढापण वाहाल संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 60 या आकड्यावरती लागली. 16 रन्स टू विकेट लॉस. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा संघ ओढापण वाहाल पाहता एका साईडला विचार केला त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मिहिर स्पोर्ट कुंडेवाल. एक चेंडू षटकार असताना देखील सामना जिंकवला होता. ही प्रयत्न आपण पाहिलं होतं या क्रीडांगणावरती, लांगेश्वरचं क्रीडांगण. आणि मात्री परिवार चषक 2026 आपण पाहता. सुंदर मॅच. शेखर वास्कर एका साईडला, बिपिन पावशे स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहता. तर षटकातील पुढचा चेंडू. आताचा चेंडू आपण पाहिला तर सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करायला आलाय. लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय चेंडू आणि एक्स्ट्रा रन्स मिळेल एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 2 बाद 61 या आकड्यावरती. 2 बाद 61 धावसंख्या. षटकातील पुढला चेंडू. अगोदर बॅट पेरली आणि त्यानंतर चेंडू यष्टेशच्या हातामध्ये डॉट जातोय. आता धावसंख्या त्याच स्थितीमध्ये थांबली. तब्बल 2 बाद 61 या आकड्यावरती. आणि या पहिल्या पूर्वार्धामधल्या अंतिमच्या षटकातील शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू उरलेत आणि स्ट्राईक वरती फलंदाज बिपिन पावशेला पाहता. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न होता. यशस्वी थोडी अंडरस्टँडिंग आणि त्यानंतर एकदा पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 2 बाद 63 या आकड्यावरती, 62 या आकड्यावरती. आणि आता या षटकातील लास्ट डिलिव्हरी, अंतिमचा बॉल रोल. प्रदीप मुंबईकर जो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहिलं तर तब्बल 15 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि शेखर वास्कर कुंडेबाल संघाचा गोलंदाज त्याच्या षटकातील. आणि या पहिल्या पूर्वार्धामधला हा अंतिमचा चेंडू. 2 बाद 62 धावसंख्या. विनर्स वर्सेस विनर्स. जो जिंकेल तो सेमीफायनलचा प्रवास गाठेल या मॅच मध्ये. पुलटा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल टिपला आणि ते पहिला पूर्वार्ध पूर्ण झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहिला प्रथम फलंदाजी करताना ओढापून वाहाल संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 62, 62 रन्स आणि 63 रन्स टू विन आपण पाहिला. तर मिहिर स्पोर्ट कुंडेवाल संघाला जिंकण्यासाठी जाऊ नका कुठे, पाहत रहा, ऐकत रहा. एक चांगली स्पर्धा म्हात्रे परिवार ट्रॉफी 2026 कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. पुन्हा एकदा मात्र रवींद्र म्हात्रे सर जॉईंट होतील मायक्रोफोन वरती.
थँक्यू सो मच मनोहर. आपण या विनर वर्सेस विनर सामन्याकडे वळतोय, जिथे मात्र मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि वोडाफोन वहाळ असा हा मॅच पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजीचा विचार केला तर शेखर वास्करनं शेवटचं स्लॉग ओव्हर अप्रतिम फेकलंय. शेखर वास्करच्या षटकामध्ये शेवटच्या फक्त 6 धावा आल्या, 2 विकेट मिळाले. त्यामुळे शेखर वास्करची गोलंदाजी इतर गोलंदाजांपेक्षा खूप चांगली पाहायला मिळाली आणि कुठेतरी कमबॅक केलंय. या वाढत्या धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलंय. कारण संजय वास्करनं पहिलं षटक फेकलं, 18 धावा खर्च केल्या. दुसरं षटक समाधान कातकरीनं फेकलं, 14 धावा. परंतु प्रकाश वास्करचं जे षटक आहे ना, ते महागडं आलं. 24 धावा त्या षटकामध्ये आल्या. प्रकाश वास्करच्या 24 धावा. तदनंतर शेखर वास्करनं कमबॅक केलं, फक्त 6 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, त्यामध्ये सुदेशची विकेट मिळाली. त्यामुळे कुठेतरी टोटल 62 धावा काढल्या वोडाफोन वहाळ टीमनं आणि 63 धावांचं आव्हान ठेवलंय. वहाळ टीमला मोटिवेशन, वहाळ टीमला सपोर्ट करण्याकरता सन्माननीय मनोज म्हात्रे, आपले रिक्षावाले मामा मनोज मामा, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. यापुढच्या दोन्ही टीम्स आलेल्या आहेत. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि आराध्या स्पोर्ट्स पाटणोली, आपलं सहर्ष स्वागत. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली, रतीश, विशाल, ऑल ऑफ यू सर्वांचं करतो सहर्ष स्वागत. आज आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीम देखील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. रतेश आरके, विशाल असेल, त्यानंतर मनोज म्हात्रे, रिक्षावाले मामा, आपलं सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये खरं तर आनंद घेत आहेत. रिक्षावाले मामा म्हटलं ना तर खरं तर गुन्हे हॉस्पिटल या ठिकाणी जर तुम्हाला कधीही मामाची खूप साथ लाभते. ज्यावेळी इमर्जन्सीज पेशंट, गुन्हे डॉक्टर यांच्याशी अतिशय संपर्कात असणारे मनोज म्हात्रे वहाळ, त्यांना मी मनोज मामा, रिक्षावाले मामा म्हणून ओळखतायत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सागर घरात देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि सर्व कुंडेवाल टीमला करणारे बिग सपोर्टर्स सर्वांचं करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया थेट मैदानावर, जिथे 63 धावांचं आव्हान ठेवलंय. हमारे दोनों अंपायर, ऑफिशियल अंपायर फिर से यहाँ पे तैयार. उनको ज़्यादा मराठी समझती नहीं है, हिंदी में ज़्यादा समझते हैं, इसलिए उनके लिए भी थोड़ी सी हिंदी बोलने का हम प्रयास कर रही है. चलो दोस्तों, चलते हैं दिल दिमाग लेके मैदान के ओवर, जहां तक मुकाबला हो रहा है शुरू. पहली गेंद के ऊपर मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में कैच, और कैच छूट गया. ये क्या हुआ बिपिन पावछे? एक कैच बहुत बड़े विकेट का यहाँ पे खत्मा होने वाला था, लेकिन आपसे ये उम्मीद नहीं थी. बिपिन पावछे जैसे बिपिन पावछे जैसे इस खिलाड़ी से उम्मीद नहीं थी, क्योंकि ये अच्छे बेहतरीन फील्डर है. और कैच छूट गया अमित वास्कर का. ये अमित वास्कर बहुत घातक बल्लेबाज है, ये खतरनाक बल्लेबाज है. इसकी याद है आपको आएगी आने वाले पल में. लेकिन वहां पे समाधान कातकरी फिर से ओपनर बल्लेबाज तैयार, 1 रन बटोर चुकी है. ये कवर ड्राइव करने का प्रयास, सुरेश सालुंके की टपकी हुई गेंद विकेट कीपर की दस्तानों में गई. कॉट बिहाइंड द विकेट, पहली विकेट समाधान कातकरी की, मैदान से बाहर. पहला मुकाबला जिस बल्लेबाज ने जीता था, लास्ट बॉल में 6 रन की जरूरत थी, वो समाधान कातकरी जल्दी से जल्दी आउट होके पैवलियन में आए हैं, लौट आए हैं. क्योंकि उनसे बड़ी उम्मीद थी कुंडेवाल टीम को कि समाधान कातकरी का बल्ला चलेगा इस मैदान के ऊपर, तो ये बड़ा स्कोर जो खड़ा किया है ना वोडाफोन वहाळ टीम ने,
63 रनों का, ये आसानी से पार कर पाएंगे, लेकिन यहां से बड़ा झटका 420 वोल्टेज का झटका मैं कहूंगा इस समाधान कातकरी के माध्यम से कुंडेवाल टीम के लिए। और इसी के साथ पहली विकेट का पतन 1 रन के ऊपर सुदेश सालुंके। आज के दिन सुदेश ने काफी खुश किए सभी समर्थकों को, उनके बिग सपोर्टर्स को। गेंदबाजी, बल्लेबाजी, ये वैभव के लिए गेंद डॉट, और ये डॉट गेंद के समाप्ति के बाद बिल्कुल रुका हुआ स्कोर कार्ड के ऊपर हमारे प्रणय मात्रे लिखते हुए 1 रन 1 विकेट। सुदेश सालुंके खुद कप्तान है इस टीम के, वोडाफोन वहाल टीम के कप्तान सुदेश सालुंके। ये आड़े बल्ले से खेल रहे बार बार वैभव भोईर, आज कामयाबी नहीं मिल रहे, नाकामयाब हो रहे विकेट के ऊपर, लेकिन ये सुधारना होगा। बल्लेबाज वैभव भोईर को बार बार अक्रॉस द बैटिंग से खेल रहा है, लेकिन गेंद और बल्ले का कोई भी संपर्क नहीं हो रहा है। चकमा खा रहे हैं इस मैदान के ऊपर, इस विकेट के ऊपर, इस बल्लेबाज वैभव को देख रहे हैं आप। फिर से सामने दी वेसेफ से खेले, खोद कर निकाली गेंद को, उछाल मिली है वहां पे। बिपिन पाउशे कोई भी चुक नहीं करेगा, गलती नहीं करेगा, और इसी के साथ 1 रन मिलेगी। इक्का दुक्का से कुछ नहीं होगा कुंडेवाल टीम। आपको अगर ये बड़ा लंबा सफर तय करना है ना 63 रनों का, तो बड़े बड़े लंबे हिट खेलने पड़ेंगे। वोडाफोन वहाल टीम ने फर्स्ट इनिंग में बेहतरीन बल्लेबाजी की, लेकिन सेकेंड इनिंग जारी है। अमित वास्कर को मिला था जीवन दान, लेकिन ये दूसरी मर्तबा जीवन दान मिलेगा क्या? नहीं, ये नहीं करेगा गलती। वहां पे चिरलेकर, रोहन चिरलेकर था मौजूद, लबकता हुआ ये कैच और 1 विकेट का पतन। क्या बात है, बहुत ही अच्छा संगीत खारकोपर डीजे साउंड सिस्टम से अपने को सुनने के लिए मिल रहा है इस मात्रे परिवार ट्रॉफी में। देखा जाए तो पहली ओवर में सुदेश सालुंके का जलवा देखने को मिला, उसका पूरी तरह से ऑलराउंडर परफॉर्मेंस अपने को देखने को मिला। दोनों मुकाबले में बेहतरीन यहाँ पे उसका खेल देखा जाए तो सुदेश सालुंके का पहला ओवर खत्म, केवल 2 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अभी अगले गेंदबाज आकाश को बुलाया है। इस आकाश को पिछले मुकाबले में लास्ट ओवर दिया था, अभी दूसरे नंबर के ऊपर गेंदबाजी के लिए आया आकाश। ये अवे फ्रॉम बॉडी शरीर से दूर फेंकी थी, वाइड बॉल का इशारा अंपायर का, और अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर 3 के ऊपर। जैसी गेंद ऑफ स्टंप पे गिरी, ज्यादा से ज्यादा बाहर निकली, अंपायर का इशारा आया वाइड बॉल का। फिर से आकाश गेंदबाजी के लिए तैयार, अंपायर को पार करते हुए वैभव के लिए। ये वैभव ने सामने खेला वेव शेप में, लेकिन यहां में ताकत कम थी स्ट्रोक में, फिर भी गेंद गई गोली की रफ्तार से ओवर द रोप। ये आया वैभव से बल्ले का चौका। वैभव के बल्ले से आया हुआ ये छवा 4 रनों के लिए, और 4 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 7 के ऊपर। ऐसे ही 4 लंबे लंबे हिट लगाने पड़ेंगे इस कुंडेवाल टीम के बल्लेबाजों को। अगर ये बड़ा अंबार खड़ा किया है ना वोडाफोन वहाल टीम ने 63 रनों का, इसका पीछा करना है तो लंबे हिट लगाने ही पड़ेंगे। ये जगह बना के खेला है, क्या रूम बनाया था वैभव ने, और यहां पे देखा जाए तो डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ लगाया, फुटवर्क का इस्तेमाल सही करके चौवा। वैभव के द्वारा पिछले 2 गेंदों पे 2 चौवे आए,
लगातार तीसरा छक्का आएगा क्या वैभव वैभव के बल्ले से, ये देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर। ये मुकाबला है सेकेंड इनिंग 63 का रन का फासला जो है वो तय करने के लिए बड़ी बल्लेबाजी अच्छी हो रही है वैभव के द्वारा। अगला गेंद, शॉट पिच गेंद, बैट से बैट का अधूरा किनारा लेके विकेट कीपर के दस्तानों से निकल गई। यहां पे दूसरी रन भी कंप्लीट और देखते ही देखते 2 रन चुरा लिया इस विकेट कीपर। शायद वहां पे प्रदीप मुंबईकर था, थोड़ी सी गलती कर चुके हैं, उसके दस्ताने से गिर गई गेंद, निकल गई, छूट गई। बल्ले का अधूरा किनारा लेके बल्ले से निकल गई थी वैभव के, लेकिन यहाँ पे 2 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। आकाश फिर से तैयार, गेंद अगला गेंद डालने के लिए दुर्वारी छोर से, ये सामने दिया है, इनसाइड आउट खेला, लॉन्ग ऑफ डिप स्वीप एरिया का फील्डर जहां से आया गेंद के ऊपर, गेंद को उठाया, फेंका, 1 रन मिली। केवल 1 रन से बढ़ता हुआ स्कोर फिर से 14 के ऊपर। बहुत बड़े रन बनाने हैं पहले शुरुआती ओवर में। क्या गेंदबाजी की सुदेश सालुंके ने, केवल 2 रन खर्च किए। इसके बाद आकाश आया, लेकिन ये बड़ा हिट खेलने का प्रयास, बल्ले का अधूरा किनारा फिर से लिया, कॉट बिहाइंड द विकेट। ये बड़ी विकेट रतन मोहिर की, फिर से और 1 विकेट, यानी कि 2 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन। यहाँ पे बिल्कुल 2 विकेट, 2 दूसरे ओवर का आखिरी गेंद, 3 विकेट के नुकसान के ऊपर केवल 14 रन। कुंडेवाल टीम अभी बीज भंवर में फंसी हुई है, कोशिश करनी पड़ेगी कुंडेवाल टीम को। यहाँ पे देखा जाए तो बड़ी मंजिल है और इस बड़ा टारगेट का पीछा करते हुए अभी नए बल्लेबाज विशाल भोईर आए बीच मैदान के ऊपर। बड़ा संघर्ष है सामने, बड़ी कोशिश है, क्योंकि विशाल भोईर ने बड़े बड़े मैदान यहाँ पे देखा जाए तो रिकॉर्ड्स बनाए। ओ विशाल आया, शॉट एंड पुल किया, टपकी हुई गेंद को डीप मिड विकेट एरिया की तरफ खींच लिया और लगाया विशाल बल्लेबाज ने, ये बेहतरीन सिक्सर। यहाँ पे देखा जाए तो विशाल के बल्ले से आया सिक्सर। यस अंपायर कुछ बताते हुए गेंद मांग रही है, गेंद की यहाँ पे मांग है बीच मैदान के ऊपर। चलो गावठान टीम के कप्तान आए, गावठान टीम के कप्तान आए, हम गुजारिश करेंगे आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीम के कप्तान को, दोनों कप्तान से गुजारिश है कि यहाँ पे आइए टॉस के लिए, क्योंकि फर्स्ट इनिंग कंप्लीट हुई है। विनर वर्सेस विनर ये मुकाबला, 1-1 जीत हासिल करके दोनों टीम एक आमने सामने भिड़ रही है। और देखा जाए तो नामुमकिन है कुंडेवाल टीम के लिए ये टारगेट अचीव करने के लिए, लेकिन मुमकिन करने के लिए बड़ा संघर्ष करना पड़ेगा। नामुमकिन को मुमकिन करने के लिए बहुत मेहनत करनी पड़ेगी मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम के लिए। मिहिर स्पोर्ट्स यानी कि शेखर वास्कर के सुपुत्र हमारे मिहिर, जो भी आजकल इंस्टाग्राम यूट्यूब पे भी आ रही है, मिहिर पापा और बेटे का जो प्यार, पापा बेटे का जो प्यार यूट्यूब के माध्यम से हम देखते हैं कभी भी, एक फैमिली गेट टुगेदर। और जो शेखर वास्कर है वो बेटे को दोस्त की तरह मानते हैं और वो बहुत बड़े अच्छे अच्छे क्लिप भी बनाते हैं, घर में हमने भी देखे। और उनका वो मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम इस अभी मैदान के ऊपर खेल रहा है। अभी आने वाली गेंद और रन का फासला बहुत बड़ा है, आने वाली 12 गेंदें और 43 रनों की जरूरत। 12 गेंदें 43 रन, गेंदबाज जुरवाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार। 12 गेंदें 43 रन, तो गेंदबाज रोहित चिर्लेकर, सामने वैभव भोईर,
वैभव के लिए गेंद, लेकिन यहाँ पे आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया। गेंद बहुत देर तक हवा में थे, लेकिन विशाल ने कोई भी यहाँ पे कोशिश नहीं की दूसरे रन के लिए, क्योंकि विश्वास है, आत्मविश्वास है विशाल भोईर के पास। एक छक्का लगाया उसने, ये कॉन्फिडेंस मायना रखता है हर मुकाबले में, ये सेल्फ कॉन्फिडेंस। देखो एक पंछी जो रहता है ना, जब पेड़ पर बैठता है और कभी भी वो घबराता नहीं, डरता नहीं, क्योंकि कितनी हवा है, तूफान है, वो डरता नहीं, क्योंकि उसका जो आत्मविश्वास उसके पंखों के ऊपर रहता है। उसका आत्मविश्वास पंखों के ऊपर रहता है, उस डाल के ऊपर नहीं, उस पेड़ के ऊपर नहीं है। ये आत्मविश्वास जताया इस विशाल ने। क्या होगा इस मुकाबले में? आने वाले 12 गेंदे 43 की जरूरत थी, अभी 11 गेंदे 42। ये विशाल भोईर के बल्ले से आया और एक बेहतरीन बिग 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 सिक्सर। क्या बात है, बेहतरीन स्ट्रोक लगाया विशाल भोईर ने। अभी 10 गेंदे और 37 की जरूरत, 36, 10 चेंडू 36 धावा। विशाल भोईर की यादें जब जसकार के सुधीर तांडेल, जो हमारे अजीज दुनिया में नहीं है, लेकिन एक अच्छा जसकार एक्सप्रेस गेंदबाज के ऊपर क्या जलवा दिखाया था चिरले मैदान के ऊपर रात के क्रिकेट में, वही विशाल 5 छक्के लगाए थे। लेकिन यहां पे सामने गेंद तुले मैले, इसमें वक्त का निकल गया, गुजर गया, कॉल नहीं था। नो कोऑर्डिनेशन, नो कम्युनिकेशन, ये कम्युनिकेशन गैप नजर आई इस मैदान के ऊपर। गेंदबाज और विकेट कीपर यानी कि प्रदीप मुंबईकर और रोहित चिरलेकर के बीच में कम्युनिकेशन गैप, यानी कि कॉल बहुत कीमती रहता है। जब ऐसा कैच हवा में रहता है तो अपना कॉल कीमती रहता है। इसी के साथ ये कैच नहीं लपक पाई, यानी कि 1 रन से बढ़ता हुआ स्कोर। अभी आने वाली 9 गेंदे 35 रनों की जरूरत। अभी वैभव भोईर को भी बड़े बड़े लंबे हिट लगाने पड़ेंगे। वहाल टीम अभी ये भी मिस्टामिंग थ्रो, क्या कैच नो मैंस लैंड एरिया में जा चुकी है। और ये ऐसे इक्का दुक्का से कुछ नहीं फर्क पड़ने वाला वोडाफोन वहाल टीम के ऊपर। अगर इस मैच को जीतना है तो सिक्सर लगाने पड़ेंगे। मैंने एक बात छेड़ी थी कि सुधीर तांडेल जो आज जिस दुनिया में नहीं, लेकिन उसे इससे नामचीन गेंदबाज के ऊपर 5 सिक्सर लगाए थे इस बल्लेबाज विशाल भोईर ने। कुंडेवाल नाइट प्रतियोगिता में भी अच्छी बल्लेबाजी की थी। मालिका वीर मैन ऑफ द सीरीज रहे थे वही बल्लेबाज विशाल भोईर। अभी अलॉन्ग द कार्पेट ड्राइव बिल्कुल यहाँ पे सुदेश सालुन के तैनात, केवल मिलेगी 1 रन। अभी बहुत ही हार्ड, डिफिकल्ट, कठिन ये समीकरण होता हुआ आने वाली 7 गेंदे 33 रन। इस गेंद के ऊपर अगर छक्का आएगा, सिक्सर आएगा तो कुछ उम्मीदें रहेगी कुंडेवाल टीम के आने वाले ओवर में। लेकिन यहां से देखा जाए तो ये रोहित चिरलेकर कैसा गेंद फेंकेगा। दुर्वाली छोर से अंपायर को पार करते हुए ये गेंद डालने के लिए तैयार। ये आड़े बल्ले से खेला है, फिर भी यहाँ पे देखा जाए तो केवल मिलेगी 1 बिपिन पावशी वहां पे है। और इसी के साथ ओवर का खेल खत्म। आने वाली 6 गेंदे और 32 रनों की जरूरत, यानी कि 32 रन आने वाली 6 गेंदों में। तत्पूर्वी आपण टॉस करूया। मी दावजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते दोन्ही कॅप्टन यायचं आहे। आपण गावठाण संघाचा कर्णधार यायचा आहे। गावठाण संघ या टॉस करण्यासाठी तर आमचे दावजी पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो। एका साईडला आराध्या स्पोर्ट पाटणवली आणि एका साईडला सतीश स्मृती गावदेवी गावठाण टॉस होतोय। 4 ओव्हरची मॅच, अंपायरचा रिव्ह्यू असेल, टॉस केले जाते। आपण पाहिलं तर दावजी पाटील यांच्या शुभास्ते। नक्कीच मित्रांनो जास्त प्रश्न नाही, फक्त डिसिजन सांगायचं आपण। चला पेंडिंग डिसिजन आहे, पण जसा सामना संपेल तसा आपण लगेचच गावठाण संघाचा कर्णधार आणि पाटणोल संघाचा कर्णधार जरा संपर्क साधा। आणि पुन्हा एकदा मी जातो कमेंटर बॉक्स मध्ये, जॉईंट होतील आमचे रवींद्र म्हात्रे सर। थैंक यू मनोहर मात्रे। बिल्कुल देखा जाए तो ये मुकाबला एक तरफा हो रहा है इस वोडाफोन वाल के बाजू में। बिल्कुल जा रहा है मुकाबला, आने वाली 6 गेंदे और 32 रनों की दरकरार, यानी कि ये मुकाबले में हर गेंद के ऊपर सिक्सर लगाना पड़ेगा। हर गेंद के ऊपर आपको यहाँ पे लॉन्ग हिट लगाना पड़ेगा। लेकिन गेंदबाज प्रवीण मुंबईकर
ये प्रवीण मुंबईकर का गेंद चकमा खा गए बल्लेबाज वैभव भोईर, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। अभी आने वाली 5 गेंदें और 32 रनों की दरकरार। आने वाले 8 फरवरी से कृषा डिजिटल ट्रॉफी का आगाज होगा कुंडेवाल औटी मैदान के ऊपर। हमारे अमन वास्कर इनके माध्यम से मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाल टीम सारे आयोजक वहां पे देखते नजर आएंगे। लेकिन यहाँ पे देखा जाए तो मुकाबला पूरी तरह से वोडाफोन वाल टीम के बाजू पक्ष में जा चुका है। 2 गेंद डॉट। विशाल भोईर ने स्ट्राइक लेनी चाहिए थे। मैं कहता हूँ क्योंकि कहना चाहूंगा कि अंतिम क्षणों में मुकाबले का रिजल्ट कुछ भी हो, लेकिन यहाँ पे वाइड बॉल का इशारा। कोशिश तो करनी चाहिए दोस्तों, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश ही ना करें तो ये गलत बात है। हमारे शेखर वास्कर मसाले के ओनर हर इस मैदान के ऊपर उनको कामयाबी मिलती है। भले 1 मैच 2 मैच तो जीत हासिल करते हैं, लेकिन इस मर्तबा इस दूसरे मुकाबले में उनको हार के कगार पर जाना पड़ रहा है। अभी केवल 1 रन औपचारिकता, बाकी इस मुकाबले में जान नहीं है। इस मुकाबले में कोई मजा नहीं है। वोडाफोन वाहल की जो मेहनत रही इस मुकाबले में, क्या बल्लेबाजी रही इस मुकाबले में, क्या गेंदबाजी रही। हमारे हमारे बिल्कुल मनोज मामा, रिक्शा वाले मामा इस मुकाबले का रुक मजा लेते हुए। ये मिलेगी केवल 1 रन, 1 भी रन नहीं मिलेगी क्योंकि वो कोई भी उनका प्रयास नहीं था 1 रन चुराने का। जीत के पूरे दरवाजे खुले हुए इस वोडाफोन वाहल टीम के। आज के दिन 2 जीत हासिल किए। शायद समझौता होगा विनर वर्सेस विनर दोनों टीम के बीच में। अपना आजकल देखता है तो क्रिकेट में एंट्री फीस तो सेफ रखते हैं हर खिलाड़ी, हर टीम। लेकिन इस मुकाबले में कोई समझौता नहीं था। क्योंकि 50,000 की टूर्नामेंट है, छोटी टूर्नामेंट है, 25,000 की टूर्नामेंट है। आजकल क्या होता है, बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट है, बहुत बड़ी फीस रहती है, लेकिन शेखर वास्कर कभी सेकंड मुकाबले में समझौता करता नहीं है। ये बड़ा दिल